नमस्ते विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप परीक्षेसाठी असणारं 15वं प्रकरण आणि त्यामधील क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आपण आता पाहणार आहोत। यापूर्वी आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। या प्रकरणातील 10 सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। चला तर पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमधील पहिला क्वेश्चन। क्वेश्चन नंबर फर्स्ट, which of the following games does not require an equipment to play with? इक्विपमेंट म्हणजे रिक्वायर, याच्या आधी पण आपण पाहिलेला आहे आवश्यक किंवा गरज, आवश्यकता किंवा गरज, आणि इक्विपमेंट म्हणजे साधन किंवा साहित्य। बघा, काही खेळासाठी साधनांची आवश्यकता असते, साहित्यांची आवश्यकता असते, पण काही खेळ असे असतात की त्यांना साधनांची गरजच नसते। मग कोणता खेळ आहे असं म्हटलंय की ज्याला साधनाची गरज नसते? तर पहा, फर्स्ट फुटबॉल। हे फुटबॉलमध्ये साधन असतं, आहे की नाही, बॉल असतो, त्यामुळं त्याला साहित्याची गरज। हॉकी, हॉकीमध्ये पण बॉल असतो, स्टिक असते, म्हणजे साहित्याची गरज असते। खो खो, खो खोमध्ये मात्र कुठल्याही साहित्याची गरज नसते। आणि चेस पाहिलं, बुद्धिबळ, त्यामध्ये पण साहित्याची गरज असते, म्हणजे साहित्याची गरज नसणारा खेळ कोणता आहे? खो खो। ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 2। पहा काय, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ फ्रूट। या ठिकाणी आपल्याला एक फ्रूट दिलेला आहे, फ्रूटचं चित्र दिलेलं आहे, पिक्चर ऑफ फ्रूट। तुम्हाला पाहिल्या तोंडाला पाणी सुटलं का नाही? बघा बरं, तोंडातून पाणी यायला लागलं की नाही तुमच्या? लगेचच। अजून तर नाव घ्यायचं आहे त्याचं, काय मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? चिंच। आता मात्र पाणी आलं बघा जास्त तोंडात आता। परंतु इंग्रजीमध्ये चिंचच्या फळाचं नाव काय? टॅमरिंड। पण इथं मात्र फार मोठी गल्लत होती बरं का, टॅमरिंडची स्पेलिंग चुकते बऱ्याच जणांची। तर टॅमरिंडची स्पेलिंग काय बाळांनो? TAMARIND, टॅमरिंड अशी स्पेलिंग आहे, टॅमरिंड। मग असं टॅमरिंड कुठे दिसतंय? पहा, आता बघूयात आपण। स्पेलिंग पाठ करा, पर्यायातलं बघून शोधू नका, अगोदर स्पेलिंग बघा, आपल्याला येते ते पुन्हा बघा। मग पहा, TAMARIND फर्स्ट ऑप्शनला टॅमरिंड आहे। इथं बघा TAMRIND, जनरली हे उत्तर लिहिलं जातं, कारण आपल्याला वाटतं ए नाही काही की त्यामध्ये टॅमरिंडमध्ये, पण ए येतं। हे पण स्पेलिंग चुकीचे आहे। इथं दिलेलं आहे TAMAREEND, हे तर चुकीचंच, आणि TEM दिलं इथं, हे पण चुकीचं। ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। समजलं ना? यानंतर पाहूया पुढील प्रश्न। क्वेश्चन नंबर 3, फाइंड द ऑड मॅन आउट। फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजे काय? वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला। पहिला आहे बघा, कॅबेज। कॅबेज म्हणजे काय रे? व्हेजिटेबल आहे ना, मग ते काय पण? कोबी। कसला कोबी? कोबी म्हणतो आपण त्याला। हे बघा, कोबीचे 2 कोबी असं काही जणांची समज आहे, कोबी। पण कॅबेज म्हणजे कसा? गोल असतो बघा, पत्ता कोबी म्हणायचं त्याला। काय म्हणायचं? पत्ता, एक पान निघतं त्याचं, गोल आकाराचा असतो तो कॅबेज। चेरी, चेरी तुम्हाला माहिती आहे फ्रूट, मराठीमध्ये पण आणि इंग्रजीमध्ये पण त्याला चेरीज म्हणायचं। त्यानंतर ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे वांगे, आणि टोमॅटो, टोमॅटो म्हणजे टोमॅटो। मग आता याच्यातला वेगळा शब्द काय? कॅबेज व्हेजिटेबल आहे, ब्रिंजल व्हेजिटेबल आहे, टोमॅटो व्हेजिटेबल आहे, आणि चेरी मात्र फ्रूट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4, व्हॉट कलर इज द पॅरोट। पोपटाचा रंग कोणता असतो? तुम्हाला माहित आहे? काय असेल? ब्लू आहे का? नाही। पर्पल असतो का? नाही। ग्रीन असतो का? नाही म्हणायचं का? असतो। आणि ब्लॅक असतो का? तर नाही। म्हणजे पोपटाचा रंग कसा असतो बाळांनो? हिरवा असतो। इकडे लक्ष द्या आपण थोडंसं, हिरवा जरी असला तरी कधी कधी काय होतं माहिती का, आपण पॅरोटचा रंग ग्रीन आहे म्हणतो, पण प्रश्न असतो व्हॉट कलर इज द बीक ऑफ पॅरोट। बीक म्हणजे चोच, त्यावेळी पटकन आपण ग्रीन लिहून टाकतो, आपण थोडंसं नीट वाचत नाही।
त्यावेळी मात्र काय येणार आहे? रेड आहे की नाही. आता मात्र रेड येणार नाही, या ठिकाणी ग्रीन. आलं लक्षात? चला यानंतर आपण पाहूया पुढील क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, द गेम खेळ, अँड सिलेक्ट निवडा, द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय. हा क्वेश्चन 2022 या वर्षामध्ये म्हणजेच 2022मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. पहा या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि इथं खेळाचे नावं दिलेली आहेत. मग ते कोणतं आहे ते शोधायचं आहे आपल्याला. पहा इथं या चित्रामध्ये आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर या खेळाचं नाव काय रे बाळांनो? दोरीवरील उड्या. दोरीवरील उड्या मारतात की नाही? रेस पण घेतली जाते की आपली, हां म्हणजे ह्या खेळाची स्पर्धा पण घेतली जाते. चला पाहूयात मग दोरीवरील उड्यासाठी कोणता शब्द आहे. तर आपण सुरुवातीला पाहिलं इथं हॉपस्कॉच. बघा हॉपस्कॉच म्हणजे काय माहिती आहे का? हे मुली खेळतात बघा. दगड, हे चपटा दगड असतो, चौकटी केलेल्या असतात आणि ती टाकतात दगड आणि त्याच्यावर उड्या मारत जातात. आता त्याला मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही बाबा, पण ते हॉपस्कॉच. चप्पी म्हणतात का काहीतरी, चप्पी असं काहीतरी म्हणतात बघा खेडेगाव, आहे की नाही. हां तर मग तो खेळ म्हणजे हा दोरीवर उडलेला नाही. सेकंड हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे लपाछपी. लपाछपी म्हणजे माहीत आहे का? लपंडाव सुद्धा म्हणतात. लपंडाव, लपाछपी किंवा लपंडाव. लपंडाव माहीत आहे की एकानं लपायचं आणि दुसऱ्यानं शोधायचं. काही जण म्हणतात लपना पाणी. काय जे असेल ते तुम्हाला माहीत आहे. मार्बल्स. मार्बल्स म्हणजे गोट्या. सध्या हा खेळ जरा कमी झाला आहे. स्किपिंग रोप्स म्हणजे दोरीवरील उड्या. दोरीवरील उड्या. मग बघा बरं हा कुठं आहे दोरीवरील उड्या? हे बघा, म्हणून स्किपिंग रोप्स. ऑप्शन नंबर 4 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6 काय आहे पहा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हेजिटेबल म्हणजे खालीलपैकी कोणती भाजी नाही. तर बघा ब्रिंजल व्हेजिटेबल आहे, वांगी. टोमॅटो व्हेजिटेबल आहे. त्यानंतर रोज व्हेजिटेबल आहे का? आहे का रोज? फ्लावर आहे ना बाळांनो. आणि लेडीज फिंगर. लेडीज फिंगर म्हणजे काय? बाईची बोटं. नाही लेडीज फिंगर म्हणजे काय? भेंडी. काय? भेंडी. लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, भेंडी. आणि म्हणून व्हेजिटेबल्स नसणारा फक्त फ्लॉवर असणारा कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 3 रोज, गुलाब. हे आहे का व्हेजिटेबल? नाही, म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. चला यानंतर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा प्रश्न. विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द ट्रायंगल. या ठिकाणी आपल्याला या चौकोनामध्ये एक आकृती अपूर्ण दिलेली आहे. तरी पण आकृती आहे. काय नाव सांगू शकतो त्याचं सांगा बरं. अँगल आहेच की तो आकृती. पण आपल्याला काय बनवायचं आहे? ट्रायंगल बनवायचं आहे त्याचा. मग ट्रायंगलला 3 साईड्स असतात, 2 साईड्स आहेत. 1 साईड आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग कोणती रेषा वापरावी लागेल म्हटलं याच्यापैकी. तर आपण काय करू, अगोदर तो ट्रायंगल कंप्लीट करू. हे बघा, हे सरळ असं वळले, बरोबर आहे की नाही? झाला की नाही ट्रायंगल कंप्लीट. मग आपल्याला इथं अशीच रेषा कुठं आहे? तर बघा ही सरळ आहे, ही दुसऱ्या साईडला आहे, ही आडवी आहे. मग बरोबर कुठं आहे? ऑप्शन नंबर 3. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन. फाइंड द ऑड वर्ड आउट. बघा वेगळा शब्द शोधा म्हटलेला आहे इथं आपल्याला. फाइंड द ऑड वर्ड आउट. काय काय शब्द आहेत? PUMPKIN. पंपकिन म्हणजे
भोपळा. कोणता भोपळा? गोल भोपळा, ज्याच्यातून म्हातारी लिकीकडे गेली होती. आलं लक्षात आपल्या, आहे की नाही. पीज, पीज म्हणजे वाटाणा. जिंजर, जिंजर म्हणजे अद्रक. आणि राईस, राईस म्हणजे तांदूळ. बरोबर. आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. तर तुम्ही जर पाहिलं, पंपकिन व्हेजिटेबल आहे, पीज व्हेजिटेबल आहे, त्यानंतर जिंजर व्हेजिटेबल आहे. पण राईस व्हेजिटेबल आहे का? नाही व्हेजिटेबल. म्हणजे वेगळा काय आहे? राईस. काय आहे वेगळा? राईस. ऑप्शन नंबर 4 हे या क्वेश्चनचं उत्तर आहे. आलं लक्षात? का वेगळा आहे? तर अदर 3 ज्या बाकीचे आहेत ते व्हेजिटेबल्स आहेत, राईस व्हेजिटेबल नाही. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 9. काय आहे क्वेश्चन बघा. सिलेक्ट द गेम रिलेटेड टू द पिक्चर. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. सिलेक्ट द गेम, खेळ निवडा. रिलेटेड टू द पिक्चर, चित्राशी संबंधित. चित्र कशाचं आहे? तर स्टिक आहे. STICK, स्टिक. आणि ही स्टिक कोणत्या गेममध्ये वापरतात बघूयात. क्रिकेट, क्रिकेटमध्ये वापरतो का रे आपण? नाही वापरत. हॉकीमध्ये वापरतो का? हॉकीमध्ये तर वापरतोच नाही ही स्टिक, हॉकी स्टिकच आहे. त्यानंतर टेनिसमध्ये रॅकेट असतं. आणि टिपकॅट म्हणजे विटी दांडू, माहिती आहे का? टिपकॅट खेळ खेडेगावात खेळला जातो, विटी दांडू. आता काही थोडे असे खेळ बुडीत आलेत, आहे की नाही. मग गेम्स, व्हिडिओ गेम्स, काहीतरी मोबाईल असले खेळ चालू झालेत, आहे की नाही. पण याचं उत्तर येतं, हे स्टिक हॉकीमध्ये वापरली जाते. म्हणून क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. काय आहे बघा क्वेश्चन 10मध्ये दिलेला 10वा प्रश्न. फाइंड द ऑड मॅन आउट. इथं पण आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. बघा, फर्स्ट ऑप्शनला दिलेला आहे रेड, सेकंड ऑप्शन ब्लू, थर्ड ऑप्शन व्हाईट अँड फोर्थ ऑप्शन सॉफ्ट. आता फर्स्ट ऑप्शन रेड, लाल कलरचं नाव आहे, रंगाचं नाव आहे. ब्लू कलरचं नाव आहे, रंगाचं नाव आहे. व्हाईट कलरचं रंगाचं नाव आहे. सॉफ्ट आहे का बाबा? सॉफ्ट हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणून काय येणार आहे वेगळं? ऑप्शन नंबर 4 मऊ. सॉफ्ट म्हणजे मऊ. बाकी रंगांची नावं तुम्हाला माहीत आहेत. त्यानंतर आपण पाहूयात पुढील क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. काय आहे पहा. विच इज द शेप ऑफ काइट. पुढीलपैकी पतंगाचा रंग कोणता आहे? कोणता रंग नाही, सॉरी, पुढीलपैकी पतंगाचा आकार कोणता आहे? बरोबर. शेप ऑफ काइट, पतंगाचा आकार. आता पहा या ठिकाणी पहिला आहे स्क्वेअर. पतंग स्क्वेअर नसतो, त्याचा आकार स्क्वेअर नसतो. हे बघा हा दुसरा आहे. मग हा मात्र पतंगाचा आकार आहे. तिसरा असा पण पतंग नसतो, ट्रँगल. आणि हे रेक्टँगल, असे पतंग नसतात. तर पतंगाचा आकार कसा असतो? ऑप्शन नंबर 2 यामध्ये दिला तसा आकार पतंगाचा असतो. आलं लक्षात? यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 12. काय बघूया क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्रूट. खालीलपैकी कोणते फळ नाही? बघा बरं. फर्स्ट ऑप्शन आहे ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद आहे, फ्रूट. सेकंड ऑप्शन आहे जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. फणस माहीत आहे की वर काठेरी. ऑरेंज संत्री. आणि गॉड. गॉड म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? गॉड म्हणजे पण भोपळा. मग भोपळा हे फ्रूट आहे का? नाही. गॉड हे व्हेजिटेबल आहे. बाकीचे ॲपल, जॅकफ्रूट अँड ऑरेंज हे काय आहेत? तर फ्रूट्स आहेत. मग फ्रूट नसलेलं कोणतं आहे? तर गॉड. ऑप्शन नंबर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण 13वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 13. काय आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज नॉट यूज्ड फॉर प्लेइंग क्रिकेट. हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग
खालीलपैकी कोणते? बघा, इक्विपमेंट साधन इज नॉट युज्ड वापरण्यात येत नाही फॉर प्लेइंग क्रिकेट क्रिकेटसाठी वापरण्यात येत नाही असं साधन आपल्याला शोधायचं आहे. चला पाहूया ऑप्शन नंबर 1. आता इथं मराठीमध्ये इक्विपमेंट मी वरच दिलेला आहे, तुम्हाला माहीत आहे इक्विपमेंट म्हणजे साधन, बरोबर. इज नॉट हा शब्द लक्षात घेत चला, म्हणजे नाही. आता फर्स्ट ऑप्शन आहे ग्लोव्ज. ग्लोव्ज वापरतात का नाही रे? हँड ग्लोव्ज असतात की नाही क्रिकेटमध्ये, बॅट्समनच्या विकेटकीपरच्या हाताला असतात बा हँड ग्लोव्ज. स्टम्प्स माहीत आहेत, मागं 3 दोन्हीकडं, बॉलरकडं आणि बॅट्समनच्या पाठीमागं आणि बॉलरकडं दोन्हीकडं 3 काटे असतात का नाही उभ्या, ते स्टम्प्स. पॅड्स पायाला लावले जातात बॉल लागू नये म्हणून, पॅड्स. आणि रॅकेट असेल का क्रिकेटमध्ये? तर रॅकेट हे टेनिस किंवा बॅडमिंटनमध्ये वापरलं जातं रॅकेट बाळांनो. म्हणून न वापरणारं साधन विचारलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 रॅकेट हे क्रिकेटमध्ये वापरलं जात नाही. यानंतर पाहूया पुढील क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर. या ठिकाणी या चित्रामध्ये एक शेप दिलेला आहे. शेप म्हणजे सफरचंद नाही, आकार दिलेला आहे, आकार, आणि तो आपल्याला निवडायचा आहे. आणि बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. हा क्वेश्चन 2023ला जी परीक्षा झालेली आहे शिष्यवृत्तीची, त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. पहा काय आहे ऑप्शन नंबर 1ला? कोन म्हणजे शंकू. कोन म्हणजे शंकू. कोनचा मराठीमध्ये अर्थ शंकू. असा आकार कुठं असतो? आईस्क्रीम खाता की नाही, आईस्क्रीम त्याच्या खालचा भाग कोनच म्हणतात या आईस्क्रीमला, कोनची आईस्क्रीम. त्यानंतर जोकरची टोपी असते ती कॅप. त्यानंतर क्यूब म्हणजे काय? घन. हा कुठं असतो? सापशिडी खेळता की नाही तुम्ही, सापशिडी वगैरे त्याच्यामध्ये. स्पेअर म्हणजे गोल. सर्कल आणि स्पेअर याच्यामध्ये फरक असतो बाळांनो. सर्कल म्हणजे वर्तुळ आणि स्पेअर म्हणजे गोल. द्विमितीय आणि त्रिमितीय आकार लक्षात घ्या. गोल स्पेअर आकार कोणाचा असतो? बॉल असतो की नाही आपला, तो स्पेअर असतो. आणि चाक वगैरे जे असतात की नाही मधल्या भागात रिकामा भाग असतो ते सर्कल असतात. ट्रायंगल आणि इथं ट्रायंगल. मग बघा बरं, हा शेप ट्रायंगल म्हणजे तर त्रिकोण सगळ्यांना माहीत आहे. मग शेप कसा आहे या आकृतीचा? वरचाच बघू नका नुसता आणि हा ट्रायंगल म्हणू नका, त्या खालच्या बाजूला पण आहे हे लक्षात घ्या. मग कोणता आकार आहे याच्यामध्ये? तर नक्कीच कोन, ऑप्शन नंबर 1. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 15. राईट द करेक्ट स्पेलिंग ऑफ फ्रूट. आता या ठिकाणी एक फ्रूट दिलेला आहे या चित्रामध्ये आणि त्याची आपल्याला करेक्ट स्पेलिंग लिहायची आहे. अगोदर फ्रूट काय आहे ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे की नाही. काय जणांना पपया दिसेल, पण दिसण्याला काय अर्थ आहे की नाही? ते कशाचं आहे? पेरू आहे बाळांनो, पेरू. कशाचं चित्र आहे? पेरू. आणि पेरूची स्पेलिंग काय आहे सांगा बरं मला? GUAVA, गोवा आहे की नाही. आता अशी स्पेलिंग आपल्याला पाहावी लागेल. हे पहा, GAUVA केलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. GUVA केलं आहे हे पण चुकीचं आहे. GVAVA केलं आहे हे पण चुकीचं आहे. GUAVA गोवा म्हणजे पेरू. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नाही, अ व्हेजिटेबल भाजी नाही. चला पाहूयात खाली काय ऑप्शन आहेत ते. तर बघा, फर्स्ट ऑप्शनला दिलेला आहे कॉलीफ्लॉवर म्हणजे काय? तर फुलकोबी माहिती आहे का? असा वर फुलासारखा भाग असतो फुलकोबी. फ्लावर म्हणतो बघा नुसतं त्याला आपण म्हणताना सुद्धा, फ्लावरची भाजी. कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी. आणि कॅबेज ह्याच्या अगोदर पाहिलं पाहिजे अगोदर आपण, कॅबेज म्हणजे पानकोबी, पत्ताकोबी. आता इथं मात्र फुलकोबी. बीटरूट
बीटरूटला बीटच म्हणतात बाबा, मराठीमध्ये सुद्धा बीट म्हणतात. तुम्ही खाल्ला असेल, बघितला असेल. त्यानंतर पोटॅटो. पोटॅटो तर सर्वांना माहीत आहे, बटाटे. आणि फिग. फिग म्हणजे काय आहे तर अंजीर. पिग नाही बरं का, एफच्या ठिकाणी पी म्हणचाल. अंजीर. अंजीर माहीत आहे तुम्हाला, सगळ्यांना अंजीर आवडतं आहे की नाही. फिग. मग हे फक्त काय आहे, फ्रूट आहे. पोटॅटो, बीटरूट अँड कॉलीफ्लॉवर दीज आर व्हेजिटेबल्स. म्हणून आपल्याला वेगळा कोणता आहे या ठिकाणी व्हेजिटेबल नसलेला शब्द फिग, अंजीर. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. थोडंसं काळजीपूर्वक ऐकत चला, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची अडचण येणार नाही. आणि एखाद्या शब्दाचा अर्थ मी लिहिला नाही तरीसुद्धा तुम्ही मी बोललेला अर्थ लिहित चला, तुम्हाला जे येत नाही ते. चला त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 17. चूज द नेम ऑफ सुअर फ्रूट. सुअर म्हणजे आंबट. आपल्याला आंबट फळाचं नाव शोधायचं आहे. आलं लक्षात. ऑप्शन नंबर 1 बघूया, पोमेग्रेनेट. पोमेग्रेनेट याचं एक स्पेलिंग लक्षात ठेवत चला बरं का, POMEGRANATE. पोमेग्रेनेट म्हणजे डाळिंब. काय आहे, डाळिंब. डाळिंब माहीत आहे सगळ्यांनाच. त्यानंतर ॲपल, सफरचंद. टॅमरिन. टॅमरिन म्हणजे चिंच. अगोदर पण आलं आहे की हे असा शब्द यापूर्वी. आणि त्यानंतर कस्टर्ड ॲपल म्हणजे काय, सीताफळ. कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ. टॅमरिन चिंच. तोंडाला पाणी सुटतंय म्हणून लिहायचं नव्हतं मला, पण तुमच्या तोंडाला पाणी सुटवायचं होतं, सुटलं पाहिजे आहे की नाही. मग यामध्ये आपल्याला विचारलं आहे सुअर फ्रूट कोणता आहे, म्हणजे सुअर म्हणजे काय बघा, आंबट. आंबट कोणता आहे तर नक्कीच टॅमरिन. ऑप्शन नंबर 3. यापूर्वी पण असाच प्रश्न होता पहा आहे की नाही, फक्त स्पेलिंग विचारली होती करेक्ट. यानंतर आपण पाहूया पुढील क्वेश्चन 18. क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द गिवन व्हेजिटेबल इज नॉट अ रूट व्हेजिटेबल. रूट म्हणजे मूळ, मुळासारखी. म्हणजे लक्षात घ्या, जे जमिनीत उगवत नाही. इज नॉट म्हटलंय. रूट व्हेजिटेबल म्हणजे जमिनीत उगवणारी, जमिनीत असणारी. आणि इज नॉट रूट व्हेजिटेबल म्हणजे जमिनीत नसणारी. आता बघूयात कोणती भाजी आहे ती. ऑप्शन नंबर 1 पोटॅटो. बटाटे कुठे उगवतात रे, जमिनीमध्ये, बरोबर आहे की नाही. मग ही तर रूट व्हेजिटेबल आहे. त्यानंतर पंपकिन. पंपकिन म्हणजे म्हातारीचा भोपळा, गोल भोपळा आहे की नाही. हां, तो का जमिनीमध्ये असतो का भोपळा, नाही. ॲम म्हणजे रताळी आहे की नाही, ते सुद्धा जमिनीमध्ये असतं. आणि कॅरट गाजर हे सुद्धा जमिनीमध्ये असतं. मग जमिनीमध्ये नसणारी भाजी कोणती आहे, त्याला कंद भाजी असं म्हटलंय, जमिनीमध्ये असणाऱ्या भाजीला. मग नसणारी भाजी कोणती आहे, पंपकिन, भोपळा. ऑप्शन नंबर 2. काही अडचण आहे का या क्वेश्चनमध्ये, काही सुद्धा नाही. कारण भोपळा कुठं जमिनीमध्ये असतो का, हां नाही. चला क्वेश्चन नंबर 19 जो 2019च्या एक्झाममध्ये आलेला आहे. 19 नंबर क्वेश्चन 2019च्या एक्झाममध्ये आलेला आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लिफी व्हेजिटेबल. लिफी म्हणजे पानं असणारी, म्हणजे पालेभाजी म्हणायचं त्याला. लिफी व्हेजिटेबल म्हणजे काय म्हणायचं, पालेभाजी. आणि फ्रूट व्हेजिटेबल म्हणजे फळभाजी. हे बघा, फाइंड आउट द ऑड टर्न. वेगळं पद शोधायचं आहे आपल्याला, पण या ठिकाणी पद म्हणजेच शब्द शोधायचा आहे. 2019च्या परीक्षेतला प्रश्न आहे. बघूया, कुकुंबर. कुकुंबर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, काकडी. आवडते का नाही काकडी, हां काकडी. त्यानंतर स्पिनॅच म्हणजे पालक म्हणजे भाजीतली पालक. त्यानंतर फेनुग्रीक म्हणजे काय,
मेथी, मेथीची भाजी. आणि कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर माहीत आहे का? हां, माहीत कसं नाही म्हणावं, सगळं माहीत आहे. मग याच्यामध्ये हे बघा, स्पिनॅच पाला असतो तिला, पालक. मेथी पालेभाजीचं आहे. कोथिंबीर त्याला पण पाला असतोच ना. पण कुकुंबर याला मात्र पाला असतो का? नाही म्हणावं, पालाच असतो की सर, वेल असते. पण आपण काकडी रे, काकडी पाला असतो का त्याला? नाही. म्हणून ही मात्र फळभाजी आहे, बाकीच्या सगळ्या पालेभाज्या आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. बघा कोणता आहे प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 20. चूज द ऑड वर्ड. इथं सुद्धा आपल्याला वेगळा शब्द निवडायचा आहे. काय आहे बघा ऑप्शनमध्ये? पायनॅपल. पायनॅपल म्हणजे अननसाचं. पायनॅपल म्हणजे अननस. मग फणस होतं आहे की नाही, जॅकफ्रूट. आता पीनट. पीनट म्हणजे माहीत आहे तुम्हाला? पीनट शेंगदाणा. त्यानंतर पोमेग्रेनेट डाळिंब. वरच लिहिलेला आहे, डबल लिहिण्याची गरज नव्हती. पीच. पीच एक फ्रूट आहे सफरचंदासारखं. मी सॅम्पल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं बा, सफरचंदासारखं एक फ्रूट आहे ते. गोडचा त्याची जी चव असते ती गोड असते. आलं लक्षात? मग आता इथलं आपल्याला वेगळा शब्द काय येईल? तर पायनॅपल फ्रूट आहे, पोमेग्रेनेट फ्रूट आहे, पीच फ्रूट आहे, पण पीनट मात्र फ्रूट नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे वेगळं येणार आहे. आणि म्हणून उत्तर पीनट, ऑप्शन नंबर 2. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 21. व्हॉट शेप इज द कॅप ऑफ क्लाउन. क्लाउन म्हणजे काय? जोकर. क्लाउनचा सिमिलर वर्ड जोकर आहे बरं का, JOKER. जोकर आणि क्लाउन हे सिमिलर वर्ड्स आहेत. मग मला सांगा, व्हॉट इज द शेप म्हणजे कसा आकार असतो? इज द कॅप ऑफ क्लोन. क्लोनच्या टोपीचा म्हणजे विदूषकाच्या टोपीचा आकार कसा असतो? नुसताच नाही विचारला तर शेजारी आपल्याला टोपी दिली विदूषकाची आहे की नाही, कॅप पण दाखवलेली आहे. मग आपल्याला लक्षात येईल कसा आकार असतो. बघा बरं, शेप सर्कल आहे का? हे नाही. तुम्हाला लगेच लक्षात येईल कसा आकार असतो, तर कोन असतो. CONE कोन. असं कुठं आहे पहा? सर्कल, स्क्वेअर, कोन आणि हार्ट. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. आलं लक्षात? बाकीचे शेप नाही. म्हणजे शेप ऑफ जोकर कधी कधी विचारतील, क्लाउनचं विचारलाय, कधी कधी जोकर म्हणतील सिमिलर वर्ड्स वापरून. चला त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. 22वा प्रश्न. हां, 22वा प्रश्न 2020च्या परीक्षेत आलेला आहे. हां बघा, 2020ला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. काय आहे क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. नीट लक्षात घ्या, काहीही अवघड प्रश्न बघा. आता सलग 2-3 प्रश्न आहेत की सलग परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत, पण काहीतरी प्रश्न अवघड असतात का नीट वाचल्यावर बघा. ॲज येलो ॲज डॅश डॅश. ॲज येलो ॲज डॅश डॅश. हा क्वेश्चन बघा कुठला दिला आहे यांनी इथं, कंपॅरिझन मधला आहे की नाही. येलो म्हणजे ॲज येलो ॲज कशासारखा पिवळा बघा बरं. आता बघूयात. आता ड्वॅन, रेन, टर्मरिक आणि हनी. आता बघा मग ड्वॅन म्हणजे पहाट,
पहाटेप्रमाणे पिवळा असा असतो का? पहाटेसारखा पिवळा. रेन पावसासारखा पिवळा. पाऊस पाऊस. इथं टर्मरिक. टर्मरिक म्हणजे काय? हळद. हळद. हळदचा कलर कसा असतो रे? पिवळा. आणि हनी म्हणजे मध. हनी म्हणजे मध. मग मला सांगा कशासारखा पिवळा रे? हळदीसारखा पिवळा. म्हणजे ॲज येलो ॲज टर्मरिक. ॲज येलो ॲज टर्मरिक. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता लक्षात घ्या, प्रश्न हा 2020 मध्ये कंपॅरिझनचा क्वेश्चन इथं दिला आहे. कुठं येईल आपल्याला काही कंपॅरिझन समजलं ना? कंपॅरिझनचे वर्ड्स तुम्हाला माहीत आहेत, ते सगळे वर्ड्स काळजीपूर्वक वाचा, त्यावर प्रश्न येतो. त्यानंतर आपण पाहूया पुढील क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. हा सुद्धा 2021 मध्ये जी एक्झाम झाली स्कॉलरशिपची त्यामध्ये आलेला क्वेश्चन आहे. पहा काय? चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग काय शब्द दिला आहे बाळांनो? शेप. शेप म्हणजे आकार. आता ऑप्शनमध्ये आपल्याला शेप पाहावं लागेल. फर्स्ट हाय. हाय म्हणजे उंच. उंच काय शेप आहे का? आकार आहे का? नाही. लो. लो म्हणजे कमी. हा आकार आहे का? नाही. फास्ट. फास्ट म्हणजे वेगात, जलद. हा आकार आहे का? तर हा पण आकार नाही. आणि पुन्हा आहे सर्कल. सर्कल मात्र आकार आहे. शेप आहे की नाही? सर्कल. म्हणून शेपच्या बाबतीत रिलेटेड वर्ड किंवा शेप या संबंधित सर्कल हा वर्ड आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. बाळांनो यानंतर पाहूयात पुढील क्वेश्चन. क्वेश्चन नंबर लास्ट आहे 24th क्वेश्चन. क्वेश्चन आहे लुक ॲट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. हा सुद्धा क्वेश्चन बघा, वरचा पण 2021ला आलेला आहे आणि हा पण 2021लाच आलेला आहे. आपल्याला काय म्हटलंय? लुक ॲट द डायग्राम, आकृतीकडे पहा, अँड चूज द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा. प्लांट्स. प्लांट्समध्ये बघा मॉस. हे सगळे प्लांट्स आहेत. मॉस म्हणजे काय? शेवाळ. शेवाळासारखी वनस्पती, शेवाळ. हर्ब म्हणजे काय? औषधी वनस्पती. ही शेवाळ. हे औषधी वनस्पती. कॅक्टस काटेरी वनस्पती किंवा निवडुंग सुद्धा म्हणतो आपण. काटेरी. निवडुंग पाहिलं का तुम्ही? निवडुंग. मग ह्या सगळ्या ज्या प्लांट्स आहेत का हे मोठे वाढत नाही, छोटे छोटे असतात, एकदम लहान, त्यांची वाढ होत नाही. म्हणून त्याला प्लांट्स हे लहान आहेत, मोठे झाडं होत नाही त्याची. तसे मग खाली बघावं लागेल. स्टेम. स्टेम हे वनस्पती आहे का? नाही. तर वनस्पतीचा पार्ट आहे. देठ. स्टेम म्हणजे काय? देठ. ठो माहीत आहे? देठ. थॉर्न. थॉर्न म्हणजे काटे. थॉर्न. वाईन. वाईन म्हणजे वेल. वेल. आणि ग्रेन म्हणजे धान्य. मला सांगा बरं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? तर निश्चितपणे काय येईल? कमी वाढणारे, मोठं झाड न होणारी वनस्पती कोणती आहे खालची? वाईन. ऑप्शन नंबर 3. वाईन म्हणजे वेल. VINE. वाईन म्हणजे वेल. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीनं आपण या प्रकरणातील सर्वच्या सर्व 24च्या 24 क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस पाहिलेले आहेत. धन्यवाद.